सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील झाल्टा केसरी मैदानात आणि आपल्या सोबत आहे महाराष्ट्रात मैदान गाजवणारा लखन. जी मंडळी म्हणत होती लखन मागे आला, लखन संपला, त्या मंडळींना उत्तर देण्यासाठी हा लखन सध्या सज्ज आहे. गट पास होऊन सध्या सेमीसाठी तयारी करताय. त्याचे लखनचे मालक आपल्या सोबत आहे आणि संपूर्ण टीम आपली लखनची आपल्या सोबत आहे. सुरुवातीला काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव सांगा एकदा. मी सर्जेराव पाटील चव्हाण, करोडी, छत्रपती संभाजीनगर. बर, लखनच्या बाबतीत काय सांगाल? जवळपास आता सलग मैदान मारतोय. लखनचं असं आहे की लखनला जर सोबत बैल पुरला तर त्या मैदानात हार होत नाही, पण शेवटी कसं आहे जित्राबे हार जिथे चालूच राहते. परंतु आता तुम्ही जे आता बोलल्याप्रमाणे की लखन थोडा थांबला वगैरे, असं काही नाही. ज्यावेळेस 1 जानेवारीला मुळशीला लखनने आणि बकासूरने 1 नंबर केला, त्याच्यानंतर पुन्हा साताऱ्याला 1-2 नंबर केला आणि बैल तिथूनच बिनजोडसाठी मुंबईला गेला. मुंबईला सुद्धा त्याने 26 जानेवारीची आणि मला वाटतं 22 तारखेची आहे ना, 22 जानेवारीची 2 बिनजोड केल्या आणि तिथून गावाकडे बैल आला घरी कवडीला छत्रपती संभाजीनगरला. त्याच्यानंतर बैल मग खुरकुताना वगैरे आजारी पडला मुंबईला आल्यानंतर. पण आमचा आवी आहे जो 24 तास बैला सोबत राहतो, त्यांनी त्याला बरोबर 15 दिवसात कव्हर केलं आणि बैल 15 दिवसानंतर मग आमच्या भागामध्ये शंकरपटात सलग 10 नंबर मला वाटतं त्यांनी 1 नंबर केले शंकरपटामध्ये. तो लगे नागपूरच्या पुढे गेला होता. इथून जे आमच्या संभाजीनगर जिल्ह्यापासून सुरुवात झाली तर नागपूरच्या पुढं त्याने सलग 1 नंबर 10 केले. लखनला किती वर्ष झाले आपल्याकडे? मला वाटतं आम्ही 2 वर्ष झाले आता. 2 वर्षात कधीच मारलं नाही? 100%. आता ठीक आहे, कधी माणूस आहे आमच्या आवी कोण चुकला असेल, कधी मालका कोण काही चुकला असेल, कधी समोरच्या बायला कोण, परंतु लखन कोण चुकला असं कधी झालेलं नाही. अजून किती बैल आमच्याकडे एक ओम आहे, एक अजून तो छोटा एक लखन आहे, एक अजून एक बारीक आहे, अशा 3-4 आहे. ओम सध्या काय आहे का आहे, परंतु आता त्याचं सध्या जरा थोडं बॅड लक चालू आहे ओमचं. सोबतच्या बायलाचं कधी त्याला पूर्ण नाही, कधी काही नाही, त्याच्यामुळे त्याचं थोडी अडचण चालू आहे. तुम्ही जाता का प्रत्येक मैदानात जाता? नाही, मी तर लगेच नाही. मला वाटतं 3-4 मैदान असेल म्हणजे आम्ही नाही, तो पण खूप कमी जातो. आमचं 100% आवी असतो. आमचा आकाश आहे, गौतम आहे, त्यासोबतची टीम आहे. मैदानाचं नियोजन सगळं मनोहर शेठ आणि आकाश आवी सॉरी. आवीच्या बाबतीत सांगा म्हणजे कसं, कारण की लखन त्याच्या भरोशावर आहे. नाही, हे बघा त्याला त्याचं पिंड आहे, त्याच्या रक्तात बैलगाडा शर्यत आहे असं समजायला हरकत नाही, असा शब्द वापरायला. आणि त्याला ती इतकी आवड आहे आणि त्याचं जितकं त्याचा स्वतःवर जीव नाही ना, तितका त्याचा तो लखनला जीव लावतो आणि तितका जीव त्याच्या लखनवर आहे आणि तितका जीव या शर्यतीवर त्याच्यामुळे त्याचा भरोसा वगैरे असा विषय नाही, लखनच त्याचा आहे असं आहे. जे बैलाला लखनला सांभाळतो तो आवी आपल्या सोबत आहे आणि महाराष्ट्रभरात बऱ्याचशा मुलाखती त्याच्या आपण बघितल्या. तर काय सांगशील, काय लखनच्या बाबतीत थोडक्यात? आज झाल्टा केसरी मैदानात गटपास होऊन सध्या सीमेची तयारी करताय आणि याच्या पाठीमागचा जवळपास 1-2 महिन्याचा कालावधी जो गेला पश्चिम महाराष्ट्रात लखन पळाला आणि बरीचशी मंडळी विचारत होती सोशल मीडियाच्या माध्यमातून की लखन मैदानात का नाहीये पश्चिम महाराष्ट्रात, सेकंदाच्या याच्यात का नाहीये? तर काय नेमकं म्हणजे बैलाला मुळात पुशेगावचं मैदान झालं होतं त्यावेळेस बैलाला खुरकूत आलं होतं आणि त्यावेळेस खुरकूत आलं तर मी आमचं म्हणजे कोणाला सांगितलं नव्हतं की बैलाला खुरकूत आलं. आमचा ओम म्हणजे फुल खुरकूत जात होता, म्हणजे त्याला फार नाका बिका सगळे जातं. बैलाचं तोंड बिन झालं होतं पण बैलाला चारा कधीच नाही सोडू दिला. चारा खातच म्हणजे चारतच राहायचा. मी भाऊने विचारलं बैल का उपाशी येतं, म्हणायचं थोडा चारा कमी खातो. अशा विचारून मी आपलं ट्रीटमेंट करून आम्ही त्यांना सांगितलं पण नाही आणि तिथून बैल 1 नंबर मला वाटतं 1 तारखेला असं म्हणजे 1 जानेवारीला मुळशीत पळालो. तिथं बकासूरवर 1 नंबर केलाय आणि तिथनं ह्याच्या मैदानाला गेलो तिथनं 22 तारखेला डायरेक्ट मुंबई 2 बिनजोड केल्या. 26 जानेवारीला केली आणि 1 आधी केलेली. तिथनं आलो बैल परत आजारी पडला. बैलाला इन्फेक्शन झालं होतं याचं
खुरकुदाचं परत नाही का ते म्हणजे वाईज थोडं पाय बी सुजलं होतं नक्की पण सुटल्या होत्या त्याच्या पायाच्या तर मग त्याच्या दोन्ही पण पाय सुजलेले आणि नख्या पण निघलेले त्याच्या मालकाला सांगितलं नव्हतं नाही सांगितलं ज्यावेळेस नख्या निघल्या ना त्यावेळेस सांगितलं भाऊ बैलाला खुरकुदा आला होता मग भाऊ म्हणजे 15 दिवस बैल बांधून ठेव मग 15 दिवस बैलाला बांधून ठेवल्याच्या नंतर इकडे 1 सेकंदचं मैदान झालं आमच्याकडं मग तिथं असं मग बैल देत नव्हते कोणी बैल पण देत नव्हते मला मी त्या दोघा तिघाला फोन केला आमच्याच ज्या बैलांना समजा आपल्या बैलांना ज्यांना फॉर्म मध्ये आणले होते का ज्या बैलांना त्यांना पण बैल मागितला त्याने बैल नव्हता दिला तर आपण कोणाला आपण विचारलं सुद्धा नाही मग नंतर परत फोन न पिन म्हणजे असा फोन बी नाही केला कोणाला की आम्हाला बैल द्या म्हणून असंच आमचे जांभळीचे मित्र आहेत त्यांना म्हणलं बैल आणायची का गाडी आपली ते म्हणजे चालते आणू मग मला गाडी फोडसाल ते म्हणजे नाही काय अडचण मग आम्ही तिथं फाटी बघितली आणि कडक फाटी होती म्हणलं यायला बैल आत्ताच आजारातून निघला एकच फेरा टाकणार दुसरा भेटव तिसरा भेटव काय अडचण नाही म्हणलं तर तिथे 1 नंबर केला बैलाने एकाच फेऱ्यात आणि जे आपल्याला जे बैल मागित होते ना त्यांना गॅपनं काढलेला आज कोणासोबत गट झालं आज आझाद मध्ये आजचं नियोजन कसं झालं नियोजन चांगलं आहे भाऊनी केलेलं झालटा केसरी होतंय मैदान कसं चांगलं का मैदान चांगलं आहे हो फाट्या बिट्या चांगले सेकंदामध्ये शंकरपाटात बऱ्यापैकी आता पळाला महिनाभर मला वाटते बैलाने सलग 10 नंबर केले नागपूर जिल्ह्यात म्हणजे आजारातून उठून हो 10 नंबर केले आणि एक बैला बरं नाही बैल हर एक बैल बदलून बैलाने नंबर केला आता बरा झाला हो 100% बरा झाला आता मैदान गाजवतोय परत आता बरा झाला तेव्हाच आम्ही तिकडे 3 लाखाच्या मैदानाला गेलो 3 लाखाच्या मैदानाला 1 नंबर केला बैलाने कोणत्या ठिकाणी इकडं तिथं 2 लाखाचं परत ह्याला आलो आम्ही आपला माळशिरसला सदाशिवनगर म्हणून तिथं पण 1 नंबर केला बैलाने थोडक्यात लखन विषय सांग ना की कारण की त्या आजारपणातून तो लगेच बरा झाला आणि परत पुन्हा मैदानात तो नंबर घेतोय गुलाल घेतोय बैलाचं वैशिष्ट्य असं आहे का बैलाला असं जर आजारातून जरी आला काही जर आला बैलानं जर मार खाल्ला एखाद्या वेळेस आता 1-2 वेळेस गाडीने मार खाल्ला काही चुकते आमचं पण ड्रायव्हरचं चुकलं असं त्यावेळेस बैलाला असं वाटायचं की काय करू बैल अक्षरशः आपल्या त्या बैलाने डोळ्यातनं पाणी काढले गोट्यावर आला ना त्यावेळेस आमचं पण असं नीट म्हणजे असं तब्येत वगैरे थोडीस चांगली होती आता तब्येत एकदम डाऊन झाली का बैलावर लक्ष नाही होतं बाकीचं आमचं खाण्यापिण्यावर लक्ष नाही आम्हाला खाया पियाला जर मन सोनं तरी आहे तर आमचं भाऊ जर म्हणलं तुम्हाला काय खायचं ते खाईल पण आम्हाला ते बैला शोधू लागत नाही बैलाच्या आपल्या गोट्यात पाठीमागत बाज असणार आणि बैल एकाच कासऱ्यावर असतो गोट्यात पण त्याचं गोट्यातलं नियोजन कोण सगळं मीच बघतो 24 तास बैलाचं दुधा पाण्यापासून तर सगळं आजारापासून सगळं फक्त भाऊ विचारते तर काय झालं कुठला काय लागते ते बी खरं सांगत नाही ते सांगायचं म्हणजे सांगतच नाही जास्ती करून शेवटी जनावर आणि कधी आपल्याला त्यांनी विचारलंच नाही कुठं काय झालं काय नाही काहीच नाही स्वतः मी एकटाच असतो बैला मग आमची पोरं असते तर पोरांना पण सांगू देत नाही जॅकी कोण आहे जॅकी आता किशोर आहे किशोर हो आज फायनल होईल आज 100%. आता बघूया आता नशिबाचा भाग आहे काय मैदान तुम्ही हो कारण की कसं असते हे हार जीत आहे सगळ्यांचा बैल पळते असं नसते कोणाचा बैलाला कोणाला कमजोर नाही समजायचं आज आपला पळतो उद्या लोकांचा पळणार आता इथून पुढं एक शेवटचा प्रश्न कारण सोशल मीडियात बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारला जाता तुमच्या समोर काही प्रश्न येत नाही इथून पुढे मैदानात पश्चिम महाराष्ट्रात सलग दिसेल आता हो दिसणार बैल 20 तारखेला बरं बैल 16 ला आहे 20 ला आहे म्हणजे आता बैल तिकडेच राहणार जास्ती करून सेकंद इकडे येत नाही आपल्यासोबत लखनची टीम होती लखनचे मालक होते आणि मंडळी बैल हा आजारातून पूर्णपणे बरा होऊन हा पुन्हा मैदान गाजवतोय पुन्हा गुलाल घेतोय आणि बऱ्याचशा मंडळींचे गैरसमज असतात मात्र हे गैरसमज या लखनने दूर केले आणि आज पुन्हा एकदा झालटा केसरी मैदानात उतरून तो मैदान गाजवतोय नक्कीच लखनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद